उदाहरण आहे की माझं आमच्या नोव्हेंबरमध्ये तब्येत बिघडल्यानंतर बरेच दिवस समता परिषदेच्या आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये मागणी होती त्याप्रमाणे जे आहे बैठक घेऊन जो आढावा जो आहे राज्यातील सगळ्या कार्यकर्त्यांची बोलणं आणि कार्यक्रम जे आहेत महात्मा फुले द्विशतक सुरू आहे त्या ठिकाणी आपण रथाचं आयोजन केलं होतं तो सुद्धा रथ अनेक ठिकाणी सगळा मिटिंगा वगैरे झाल्या आणखीन काय काय कार्यक्रम करायचे त्याची उजळणी करायची त्याची उजळणी आम्ही केली 1 तारखेपासून हाती आंदोलनाला बसतात त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण हे संपलेलं आहे ओबीसीचे जे काही मंत्री आहेत ते राजीनामा द्यावा आणि सहभागी कोणीच आहे ते ओबीसीचं आरक्षण थोडं मागे ओबीसीचं आरक्षण काही संपलेलं नाही हां काही जाती जमाती जे आहेत ते मागणी करतात की आम्हाला ओबीसीमध्ये घ्या आता त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे थोडं मागे ओबीसी आहेत काही जातगणनेमध्ये जे आहे जात पडताळणीमध्ये पास होतात ते चुकीचे आहेत ते नापास होतात त्यामुळे असं काही नाही की सगळं संपलं आणि आज 91 पासून आम्ही 1991 पासून महात्मा फुले समता परिषद स्थापन झाल्यानंतर संपूर्ण देशभर आम्ही ह्या राजी घेतल्या आणि जातगणना आमची करा आणि ओबीसी किती आहे ते आम्हाला कळू द्या मध्ये प्रयत्न झाला परंतु त्याच्यामध्ये आमची फसवणूक झाली आणि मग जेव्हा हे मोदी साहेब आले होता त्यांच्याकडे जेव्हा परत मागणी केली त्यावेळेला आता त्यांनी जातगणना करण्याचं कबूल केलेलं आहे तर आम्हाला हे पाहिजे त्यातून जे आहे ओबीसी किती आहेत ओबीसी जाती त्याचं सगळं काही विश्लेषण होणार आणि त्याप्रमाणे मग तुमचं काय पाऊल टाकायचं बरं जर सरकार आम्हाला आमच्या बाजूने आम्हाला मदत करते नायगावला जे आहे त्यांनी 150 कोटी रुपयाचा कार्यक्रम सुरू केला कडगुणला जे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्माला 150-200 कोटीचं काम सुरू केलं भिडेवाडा त्यांनी कंप्लीट करत आणलेलं आहे महात्मा फुल्यांचं जे आहे विस्तारीकरणाचं काम त्याच्या मिटिंगा चालू आहेत महात्मा फुल्यांचं वाङ्मय 6-7 भाषांमध्ये छापण्याचं काम सुरू आहे हे अनेक जी कामं आम्हाला शांतपणे जर करून मिळतं आहे तर मोर्चा कशासाठी काढू हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होते त्याला शासन उत्तर देत आहे आम्ही मध्ये जाऊन हा बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहे शांततेला ते आम्ही शांत जे आंदोलन आहे ते योग्य आहे किंवा योग्य असं आहे की ओबीसीचं अनेक संघटना आहेत कोणाला काय वाटेल कोणाला काय वाटेल लोकशाहीमध्ये करायला समर्थ आहे आम्हाला वाटतं की हे आम्ही जे मागतो ती कामं होत आहेत तेवढ्या वर्षाची जातगणनेची जी आहे मागणी पूर्ण झाली काही कमी नाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचा ज्या काही गडबडीमध्ये लक्षात नाही लोकांच्या फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जातगणनेमध्ये जे आहे पूर्वी 2011 आणि त्याच्या अगोदर जातगणना झाला त्याची जात हा मुद्दा नव्हताच शेड्यूल का शेड्यूल ट्राईब आणि बस संपला लिहायलाच त्यांनी पुढे जात हा शब्द लिहिलेला आता हा जात काही लोकांचं मग ते ओबीसीचा कॉलम कुठे ओबीसीचा कॉलम अरे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा प्रकार आहे आता इथे माळी समाज धक्का नका तू तो ओबीसीत येतो बिहारमध्ये तो दलितांमध्ये आहे तर प्रत्येक राज्याचे जे आहे ओबीसीची नावं त्यांचे नंबर ते फीड करून तुम्ही ज्या वेळेला तुम्ही सांगाल तुम्ही माळी समाज आहे का सोनार आहे का कुंभार आहे त्यावेळेला आपोआप ते बटन दाबून जे आहे त्या जातीच्या मधलं ते ओबीसीमध्ये ताबडतोब ते जमा होणार तर ही सगळं आहे पण आता लोक समजून घेतील तर आणि म्हणून मला असं वाटतं ही जे कामं जी आपण समजावून घेऊ शकतो आहोत आणि मागण्या पुढे तर कुठेच आपलं लढाईचं
ज्या लढाईचं त्यावेळेला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ लढाईवर गेला होता. अंबड असेल, नगर असेल, पंढरपूर असेल, हिंगोली असेल, झालेल्या लढाई एवढ्या मोठ्या. त्यावेळेला राजीनामा फेकून गेलो होतो. छगन भुजबळ काय असं काय ह्यात एकदम घाबरलेलं आहे, काय चिकटले सांगून जर कामं जर शांततेत होत आहे तर मग मोठी भेटत